नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं व्ही अकॅडमीमध्ये स्वागत करतो। व्ही अकॅडमीच्या आत्मनिर्भर या टेस्ट सिरीज अंतर्गत आपण पाहू शकता वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि या अंतर्गत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते आन्सर शीटमध्ये आन्सर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जे आहे ते लिहिलेले आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांना जमलेले नाहीत, त्यांनी मी म्हणेल की ही जी आपली डेली आन्सर रायटिंग आहे ती पाहायला पाहिजे, कारण कशा प्रकारे आन्सर लिहायचे आहेत, उत्तरे लिहायचे आहेत ते इथे थोडक्यात सांगण्याचा या आत्मनिर्भर टेस्ट सिरीज प्रोग्राम जो कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत प्रोग्राम आहे त्याच्या अंतर्गत आपण इथे प्रयत्न करत आहोत की डेली आन्सर रायटिंग मधून तुम्हाला जे स्किल आहे आन्सर रायटिंगचं ते डेव्हलप व्हायला पाहिजे। ओके, त्यासाठी आमचा हा छोटासा चाललेला प्रयत्न आहे। तर पाहूयात या आत्मनिर्भर टेस्ट सिरीज अंतर्गत ही जी आपली सिरीज आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध GS सेकंड मधील एक प्रश्नाचं आन्सर बघूयात। प्रश्न आहे करंट बेस्ड, म्हणजे सध्या जागतिक वातावरणामध्ये भारत युरोपियन युनियनचं FTA झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने हा प्रश्न जो आहे ते विचारला गेलेला आहे। तर पाहूयात प्रश्न काय आहे। इंटरेस्टिंग प्रश्न आणण्याचा प्रयत्न करतोय। डेली काही करंट बेस्ड प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, त्या अनुषंगाने सुद्धा तशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न घेण्याचा इथे प्रयत्न करतोय। तर भारत ओके, EU म्हणजे युरोपियन युनियन या मुक्त व्यापार कराराच्या म्हणजे जो FTA झालेला आहे त्या वाटाघाटींचे मूल्यांकन करायचं आहे। नेमकं काय काय झालेलं आहे FTA मध्ये हे आपल्याला सांगायचं आहे। विशेषतः कार्बन सीमा करार, आता हे एक महत्त्वाचा कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट हा एक महत्त्वाचा ॲग्रीमेंट आहे भारत EUच्या या करारामध्ये। ओके, आणि गुणवत्ता नियंत्रण आदेशांबाबत आणि त्यांचा द्विपक्षीय आर्थिक संबंधावरती होणारा परिणाम स्पष्ट करा। थोडंसं नॉलेज पाहिजे। EU काय आहे, EU मध्ये नेमकं कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम काय आहे। ओके, कार्बन बॉर्डर टॅक्स नवीन एक प्रणाली आहे ती नेमकं काय आहे, याच्यासोबतच क्वालिटी कंट्रोल EU मध्ये कशा प्रकारे केलं जातं याचा भारताला अभ्यास करावा लागेल आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये जो आहे EU भारताचा व्यापार जो आहे तो आपल्याला वाढताना दिसेल। या अनुषंगाने इथे प्रश्न आलेला आहे, म्हणजे या द्विपक्षीय बायलॅटरल रिलेशन्स आहेत त्याच्यावरती आर्थिक संबंधाचा परिणाम कशा पद्धतीने भारतावरती होणार आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं। प्रश्न कळाला एका वाक्यामध्ये। तर आता पुढे बघूयात आपण उत्तरामध्ये आपल्याला प्रस्तावना लिहायची आहे। प्रस्तावनेमध्ये आपल्याला लिहायचं आहे भारत आणि युरोपियन युनियन, ओके, युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करार यांच्यातील जो FTA आहे हा दोन्ही अर्थव्यवस्थांसाठी धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचा आहे। मात्र कार्बन सीमा करार CBAM असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा CBAM। एकदा कार्बन सीमा करार लिहिलं तुम्ही किंवा कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही हा जरी यूज केला शॉर्ट फॉर्म तरी चालू शकतं परीक्षेमध्ये। ओके, हा CBAM असं म्हटलं जातं याला। हा CBAM जो आहे तो गुणवत्ता नियंत्रण आदेश क्वालिटी कंट्रोल यामुळे वाटाघाटी अधिक गुंतागुंतीच्या ठरलेल्या आहेत असं इथं म्हटलं गेलेलं आहे। या अनुषंगाने आपल्याला आपल्या उत्तरामध्ये लिहायचं आहे। ओके, ह्या अनुषंगाने आपण हे प्रस्तावना आहे थोडक्यात लिहू शकतो, नेमकं आपल्याला काय म्हटलेलं आहे आणि कशा पद्धतीने या वाटाघाटी झालेल्या आहेत। म्हणजे इथं गुंतागुंतीचे ठरलेले आहेत म्हणण्यापेक्षा सुद्धा तुम्ही हे काढून टाकू शकता आणि हे क्वालिटी कंट्रोल यामुळे भारताला इथे या बाबतीत प्रगती करणे अनिवार्य आहे किंवा भारताला सुद्धा नवीन नाविन्याने ह्या गोष्टी ते शिकणे महत्त्वाचं आहे आणि याचा प्रभाव येणाऱ्या ज्या डील आहे भारत EU मध्ये जे FTA झालेला आहे त्या अंतर्गत हा प्रभाव पडेल। या पद्धतीने इंट्रोमध्ये तुम्ही वाक्य लिहू शकता। आता मेन बॉडीमध्ये काय लिहायचं आपल्याला लक्षात घ्या, प्रश्न कळालेला असेलच तुम्हाला, व्यवस्थित सांगितलेलं आहे। मेन बॉडीमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे इथे पहा, आपल्याला बघायचं आहे FTA वाटाघाटींचे मूल्यांकन, कार्बन सीमा करार CBAM विषयी मी विचारले, कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम विषयी विचारलेलं आहे। EUचा कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम हा नेमका काय आहे हे इथं मांडायचं आहे एका शब्दामध्ये। ओके, हे माहिती असायला हवा आपल्याला। हा कार्बन उत्सर्जन, ओके, या कार्बन उत्सर्जनामध्ये जे एखादा प्रोडक्ट असेल, एखादा प्रोडक्ट बनवण्यासाठी किती कार्बन उत्सर्जन झालंय त्याप्रमाणे EU जो आहे तो त्या देशामध्ये येणाऱ्या किंवा EU जो इम्पोर्ट करतो ते प्रोडक्ट इम्पोर्ट करतो आणि त्याच्यावरती किती कार्बन उत्सर्जन झालेलं आहे त्या प्रमाणात तो टॅक्स लावणार आहे। या अगोदर ही मेकॅनिझम जे आहे ते EU मध्ये युरोपियन युनियनच्या वेगवेगळ्या देशांमध्ये तयार होणाऱ्या प्रोडक्ट्सवरती 26
का 27 देश आहेत युरोपियन युनियनमध्ये. या सर्व देशांमध्ये तयार होणाऱ्या वेगवेगळ्या प्रोडक्टवरती सुद्धा हे शुल्क तिथं लावलं जातं. ओके, हे महत्त्वाचं आहे. भारताच्या स्टील, सिमेंट, ॲल्युमिनियम सारख्या क्षेत्रांवरती त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण जर बघितलं तर ईयूमध्ये आपण वेगवेगळे तिथे जे आहेत मेकॅनिझम किंवा तिथले जी इंडस्ट्री आहेत, तिथले यंत्रणा आहेत ते अत्याधुनिक आहेत. ओके, कारण बरेच देश आपण बघितलेले की ईयू कंट्रीज जे आहेत ते प्रगत आहेत. भारत जो आहे आणखी डेव्हलपिंग आहे. भारत कार्बन शिवाय म्हणजे आता आपण जर बघितलं बेसिक ॲम्युनिटी शिवाय भारत जो आहे तो पुढे जाऊ शकणार नाही. भारतामध्ये कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावरती आहे, परंतु आपलं 2070चं टार्गेटसुद्धा आहे 0 कार्बन इमिशनचं. परंतु आत्ता सध्या लागलीच भारत जो आहे तो टार्गेट पूर्ण करू शकत नाही. भारताने एक टार्गेट ठेवलेलं आहे 2070चं. ओके, त्या अनुषंगाने प्रयत्नसुद्धा आपले चालू आहेत. भारताच्या मते हा उपाय कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटीज CBDR तत्वाच्या विरोधात असून तो हरित संरक्षणवाद ग्रीन प्रोटेक्शनिझम ठरतो, असं इथे भारताचं म्हणणं आहे. याच्यासोबतच क्वालिटी कंट्रोल आदेशसुद्धा भारताने इथे दिलेले आहेत. ईयूचे कडक सॅनिटरी ओके फायटोसॅनिटरी आणि तांत्रिक मानदंड भारतीय MSME आणि निर्यातदारांसाठी खर्चवाढ करणारे आहेत. म्हणजे थोडक्यात आता प्रोडक्टसाठी एक्स्ट्रा अतिरिक्त तिथं टॅक्स जो आहे तो तिथं स्वीकारला किंवा आयातवरती लावला जाणार आहे. मग भारतामधून जे एक्सपोर्ट करतात त्यांच्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच क्लेशदायक म्हणू शकतो, किंवा हे जे मानदंड आहेत ते खर्चवाढ करणारे किंवा खर्चिक राहणार आहेत असं आपण इथे म्हणू शकतो. यासोबतच मात्र दीर्घकालीन दृष्टिकोनाने हे मानदंड भारतीय उत्पादनांची जागतिक गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढवू शकतात. ओके, दीर्घकालीन दृष्टीने जर आपण विचार केला तर अशा प्रकारे भारतीय इंडस्ट्रीत किंवा भारतीय एक्सपोर्टरसुद्धा जे आहेत ते ईयूमध्ये जेव्हा प्रोडक्ट एक्सपोर्ट करतील तेव्हासुद्धा कमीत कमी कार्बन इमिशन करण्याचा प्रयत्न करतील आणि हे लॉंग टर्मला भारताची एक जागतिक इमेज वाढवू शकतात किंवा भारताचं जे जागतिक मानांकन आहे ते इथे वाढवू शकतात असं म्हटलं तरी चालेल. मग आता ह्या दोन्ही पक्षांवरती आंतरराष्ट्रीय संबंधावरती यांचा परिणाम कसे होऊ शकतील. ओके, आर्थिक परिणाम, इकॉनॉमिक इथं परिणाम जे आहेत कसे होऊ शकतील तर लक्षात घ्या. नकारात्मक परिणाम कसे होतील. अल्पकालात भारतीय निर्यातीची स्पर्धात्मकता कमी होणे, कारण भारतामध्ये आणि ईयूमध्ये जरी FTA झालेला असेल तरी बरेच प्रोडक्ट जे आहेत ते ईयूमध्ये जाऊ शकणार नाहीत, कारण कार्बन टॅक्स ॲडजस्टमेंट मेकॅनिझम ओके CBAM, अनुपालन खर्च वाढणे, MSME क्षेत्रावरती ताण येणे. मग सकारात्मक परिणाम कसे, नकारात्मक परिणामसुद्धा होतील, सकारात्मक परिणामसुद्धा होतील. सकारात्मक काय होतील, हरित तंत्रज्ञान, ग्रीन टेक्नॉलॉजी, नवीन प्रोडक्शन होईल, नवीन तयार होईल, स्वच्छ ऊर्जा ओके डिजिटल व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात सहकार्याच्या नवीन संधी इथे येणाऱ्या काही काळानंतर तयार होणाऱ्या दिसतील. लागेच किंवा लागलीच या संधी काही तयार होणार नाहीत, काही काळानंतर या तयार होतील. आणि भारत स्वच्छ उत्पादन, कार्बन लेखांकन आणि मानदंड सुसंगत उद्योगांकडे वळण्यास यामुळे प्रवृत्त होईल. ह्या ज्या गोष्टी आहेत भारताला नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये किंवा काळामध्ये तिथे सपोर्ट करतील, अशा पद्धतीचं आपण इथे मांडू शकतो. निष्कर्ष काय काढू शकतो तर लक्षात घ्या. निष्कर्ष आता भारत आणि इंडिया आणि युरोपियन युनियनमध्ये हे व्यापार सुलभीकरण आणि शाश्वततेतील समतोलावरती अवलंबून आहे. CBAM आणि क्वालिटी कंट्रोल ॲश्युरन्स जे आहे याबाबत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी, तांत्रिक सहाय्य व हवामान वित्त याद्वारे तडजोड झाल्यास हा करार द्विपक्षीय आर्थिक संबंधांना रूल बेस्ड ग्रीन आणि फ्युचर रेडी जो आहे तो दिशा देऊ शकतो. आणि नक्कीच भारताची सुद्धा एक ग्रीन एनर्जी किंवा एक फ्युचरिस्टिक आपण जो भारताला म्हणतो की 0 कार्बन न्यूट्रल कंट्री ओके किंवा जागतिक मानदंडामध्ये सुद्धा भारताचे प्रोडक्ट जे आहेत ते चांगल्या पद्धतीने इथे उतरू शकतील असं आपण इथे म्हणू शकतो. आणि भारताची येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अत्याधुनिक प्रगती होऊ शकेल. आणि आपण म्हणू शकतो की भारताचं जे ध्येय आहेत 2070चं कार्बन इमिशन 0 कार्बन न्यूट्रल कंट्री होण्याचं 2047पर्यंत विकसित भारत होण्याचं हे ध्येय अचीव्ह करण्यासाठी भारताला सुद्धा हे इथे महत्त्वाचं आहे किंवा हे आपण परिणामकारक होईल अशा पद्धतीने याचा निष्कर्ष आपण मांडू शकतो. लक्षात आलंय. नेमकं या आत्मनिर्भर सिरीजमध्ये आपण हा प्रश्न घेतलेला आहे आणि याचं उत्तर हा प्रश्न जो आहे तो नुकतीच EU आणि इंडियामध्ये जी FTA झालेली आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे, त्या दृष्टीने कसं उत्तर असायला हवं
निर्बंध काय आहेत CBAMचे, ओके, ह्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर कसं असायला हवं आपण इथे चर्चा जी आहे ती इन डेप्थ केलेली आहे. मला वाटतं हे तुम्हाला हेल्पफुल ठरेल, म्हणजे मदतगार ठरेल तुम्हाला जेव्हा जेव्हा प्रश्न येतील IRचे. आणि ह्या आत्मनिर्भर सिरीज अंतर्गत जे टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. मला व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मेसेज करू शकता त्याच्यावरती आणि त्याचा रिप्लाय म्हणजे कशा पद्धतीने आपली टेस्ट सिरीज आहे, कशा पद्धतीने आपण आन्सर रायटिंग बॅच घेत आहोत याचं तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शन मी तुम्हाला तिथे देईल. ओके, आज आपण आपल्या ह्या आत्मनिर्भर सिरीज अंतर्गत इथेच थांबूयात. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. धन्यवाद.